संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत आता उत्तर आहे, आम्ही नवीन पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही, या शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राऊतांना उत्तर दिलंय। संदीप देशपांडे यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूया। त्यांनी असं म्हटलेलं आहे की होय, आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत। आम्हाला अभिमान आहे, आम्ही नवीन आहोत। दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुळण्याआधीच जुंपली। संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युतीच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली। उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर सवाल उपस्थित केले। त्यानंतर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केला। आता संदीप देशपांडेंनीही थेट उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करायला सुरुवात केली। मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का, या थिअरीवरच माझा विश्वास नाही। 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं, पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले। मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील। हे दोन भाऊच निर्णय घेतील। आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले। ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे। संजय राऊत आणि देशपांडेंमध्ये जुंपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंनीही यात उडी घेतली। संदीप देशपांडेंनी वायफळ वक्तव्य करू नये असं अखिल चित्रे म्हणाले। कळत नाही आणि वळत नाही असं वागून नुसतं वायफळ बडबड करून संदीपजींनी, उगीच ते माझे मित्र आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात जे आहे ती भावना न जाणता अशा प्रकारचे वायफळ वक्तव्य त्यांनी करू नये, ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात विलंट